श्री गणेशाय नमः. गणेशवाडीला जाण्यासाठी प्रथम नृसिंहवाडी या शहरात यावे लागते. शिरोळ नृसिंहवाडी ह्या मार्गावर असा गणेशवाडीला जाण्यासाठी फाटा फुटतो. इथून गणेशवाडीचं अंतर 10 किलोमीटर आहे. श्री गणेशाचा जन्म संसारात पसरलेल्या बुद्धिहीनतेला दूर करण्यासाठी, बुद्धिमत्ता स्थापन करण्यासाठी, अमंगलला मंगल करण्यासाठी, अशुभतेतून शुभता आणण्यासाठी, संसारात चाललेल्या असंतुलनाला संतुलन ठेवण्यासाठी झाला. गणेशवाडीला जाताना रस्त्यावरून श्री गुरुदेव दत्तांचं नृसिंहवाडीतील मंदिर दिसतं. गणेशवाडीत गेल्या गेल्या कार्तिक देवाचं वाहन मोराचं दर्शन झालं. गणेशवाडी हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. घाट चढून वर आल्यावर पिंपळाच्या झाडाखाली एक हनुमानाचं छोटंसं मंदिर दिसतं. मंदिरातील हनुमानाची मूर्ती लहान पण खूप आकर्षक आहे. गणपतीच्या मंदिराच्या आसपास लहान मोठी खूप मंदिरे आहेत. हनुमंताचं दर्शन घेऊन मी विठ्ठल मंदिरात आलो. विठ्ठल मंदिरात विठ्ठल देवाचं दर्शन घेतलं. मंदिरातच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मी निघालो गणपती मंदिरकडे. गणपती मंदिराच्या पुढं अनेक हनुमानाचं छोटंसं मंदिर लागतं. मंदिराच्या सुरुवातीलाच असा सागवानाच्या लाकडाने बनलेला सभामंडप लागतो. गणपती देवाला दुर्वा, खीर, मोदक खूप आवडतात. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला गणपतीचं दर्शन होते. मंदिराचे स्तंभ सुंदर अशा नक्षीकामात कोरलेले आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंदिरात फुलांची, शोची अशी बरीचशी लहान मोठी झाडे आहेत.
आज संकष्टी असल्याने मंदिरात भाविकांची खूप गर्दी होती. मंदिराचं बांधकाम कोरीव काम केलेल्या दगडाने केलेलं आहे. गणपतीला सगळ्या देवांच्या प्रथम पूजेचा पहिला मान आहे. मंदिराच्या भिंतीत 8 गणपतीसाठी 8 दिवळ्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या भिंतीवर वेगवेगळ्या देवतांची चित्रे कोरलेली आहेत. श्री गणेशाचं हे मंदिर खूप सुंदर आहे. या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.